देशमुखवाडा पुन्हा एकदा शांत झाला होता. घर सोडण्यासाठी रुद्र देशमुख आणि आदिती जोशी यांनी सुनैनाच्या हातात थोडी रक्कम दिली. नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी. आदितीची अजूनही तितकीच माणुसकी पाहून सुनैनाचं मन भरून आलं. तिने पुन्हा एकदा मान खाली घालून माफी मागितली. आज पुन्हा या वाड्यातून कुणीतरी कायमचं निघून जात होतं. सुनैना, आदितीने मागून हाक मारली. सुनैना थांबली, वळली. तुझ्या मुलाचा वडील कोण? आदितीने थेट विचारलं. सुनैनाने आदितीच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं, एकलव्य. क्षणभर सगळे स्तब्ध झाले. रुद्र, घरगुती नोकरवर्ग, सगळ्यांच्या डोळ्यात आश्चर्य. पण ना रुद्रने ना आदित्यने पुढचा प्रश्न विचारला. काही सत्य प्रश्न न विचारता स्वीकारले जातात. 1 वर्षानंतर आरवी आता मोठी झाली होती. घर पुन्हा हसत खेळत झालं होतं. जयचं लग्न झालं होतं. कंपनीमध्ये काम करणाऱ्या साधना अतिशय प्रेमळ होती. हळूहळू ती आदितीची फक्त वहिनी नव्हे तर जिवलग मैत्रीण बनली. जयला मुलगा झाला आणि देशमुख कुटुंबाचा आनंद अजून वाढला. आज साधना तिच्या बाळाला घेऊन वाड्यात आली होती. सगळी मुलं खेळत होती आणि आदिती साधनासोबत बसली होती. अगं साधना, आदिती हसत म्हणाली. रुद्र रोज म्हणतो आरवीला भाऊ हवाच, नाहीतर ती एकटी पडेल. साधना हसली. बरोबरच आहे. बहीण असो वा भावंड असले की बालपण वेगळंच असतं. आदिती थोडी गंभीर झाली. मलाही वाटतं, पण आरवीच्या वेळी जे झालं तो त्रास, ते गमावणं आजही मनातून जात नाही. साधनाने तिचा हात धरला. तू खूप मजबूत आहेस आदिती. आता पुढचं आयुष्य फक्त आनंदाचं असो. आज रुद्र ज्या क्षणाची वाट पाहत होता तो आला होता. आरवीचा शाळेतला पहिला दिवस. रुद्रने तिला देशातील अत्यंत प्रतिष्ठित शाळेत घातलं होतं, जिथे फी ऐकून लोक चकित व्हायचे. बहुतेक मुलं आलिशान गाड्यातून आली होती, सोबत आया, ज्ञानी. पण आरवी मात्र उत्साहात होती. इतकी मुलं तिच्याच वयाची. नाश्ता करताना रुद्रने विचारलं, आरवी, शाळा कशी वाटली? खूप छान, ती निरागसपणे म्हणाली. माझ्यासारखीच उंचीची मुलं आहेत, फक्त त्यांचे केस वेगळ्या पद्धतीने बांधलेले. रुद्र हसला. मित्रमैत्रीण मिळाल्या का? हो ना, आरवी खोडकरपणे म्हणाली. सगळे नीट कपडे घालतात आणि खूप छान सुगंध येतो. रुद्र लगेच नाटक करत म्हणाला, मग बाबा जास्त देखणार नाही का? बाबांना हे ऐकून जळतंय. आरवी हसली. बाबा, तुम्ही माझ्यासाठी मोठे आहात. मला माझ्या वयाच्या मुलांबरोबर खेळायचंय. अगं, बाबा लाजणार नाहीत, रुद्र म्हणाला. लोक म्हणतील मी लाडकी आहे, ती गंभीरपणे म्हणाली. पण मी स्वतः कपडे घालू शकते. आदिती फक्त हसत डोकं हलवत होती. शाळेच्या गेटवर दोघेही गुडघ्यावर बसले. आरवीच्या गालावर रुद्राचे डोळे ओलावले. मुलगी नजरेआड होताच त्याचं काळीज भरून आलं. त्याची उपस्थिती सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती. देशातील सर्वात यशस्वी देखणा उद्योजक आणि तरीही एक प्रेमळ बाबा, आया, ज्ञानी, सगळ्यांच्याच चर्चा सुरू झाल्या. आदिती जोशीला तिचं आई असणं प्रचंड आवडत होतं. आरवीला शाळेत सोडायला घ्यायला ती कधीही आयाला किंवा घरगुती नोकरवर्गाची मदत घेत नव्हती. दररोज फक्त आई आणि मुलगी. पण आरवी स्वतःच लाजाळू होती. आई, तू शाळेच्या गेटजवळ थांबू नकोस, ती एकदा हळूच म्हणाली होती. माझ्या वर्गातल्या मुलांच्या आई येत नाहीत, मला वेगळं वाटायला नको. आईचं काही क्षणभर दाटून आलं होतं, पण तिने मुलीचं मन जपलं. आरवीच्या इच्छेला मान देत ती थोडं अंतर ठेवून थांबायची, पण वेळेवर घ्यायला ती कधीच उशीर करत नव्हती. शाळेचा परिणाम आरवीवर स्पष्ट दिसत होता. ती रोज काहीतरी नवीन विचार करू लागली होती. नवीन प्रश्न, नवीन भावना. रुद्रला फार आनंद व्हायचा. तो रोज विचारायचा, आज शाळेत काय केलंस राजकुमारी? आरवी उत्साहाने सगळं सांगायची. दरम्यान सोशल मीडियावर, TV, न्यूजवर एकच चर्चा सुरू झाली होती. अब्जाधीश रुद्र देशमुख यांची एकुलती एक मुलगी आयाशिवाय स्वतंत्रपणे शाळेत जाते. ही बातमी शाळेतील सुरक्षा रक्षकामार्फत बाहेर पसरली. देशमुख कुटुंबाचं नाव आणि त्यांची सामाजिक पातळी लोकांना नेहमीच आकर्षित करायची. 1 महिन्यानंतर आज अचानक आरवीने आदितीकडे हट्ट धरला. आई, आज मला सूर्याच्या आकाराचं ऑमलेट कर. आदिती आश्चर्याने हसली. अगं, आज पहिल्यांदाच तू जेवणाची मागणी करतेस. आरवी थोडी
खट्टू झाली. माझे मित्रमैत्रिणी वेगवेगळे डबे आणतात, मी रोज फक्त फळं आणते. म्हणजे आईचं जेवण तुला कंटाळवाणं झालं? आदिती खोटा राग दाखवत म्हणाली. रुद्र लगेच मध्ये पडला. अगं, मला तर आईचा डबा फार आवडतो, पण ती माझ्यासाठी फक्त 2 डबे देते आणि आरवीसाठी मात्र सजवलेले जेवण. मग तुलाही माझा डबा नकोय? आदिती आता रुद्रकडे वळली. नाही नाही, आरवी पटकन म्हणाली. आई, तुझं जेवण नेहमीच चविष्ट असतं, फक्त आजसारखं साधं केलंस तरी चालेल. नाश्त्याच्या टेबलवर हर्षा, टोमणे, प्रेम, घरगुती नोकरवर्गी हसत उभा होता. त्या दिवशी आज आदितीला एक महत्त्वाचं काम होतं, म्हणून रुद्रच आरवीला शाळेत सोडायला निघाला. गाडीमध्ये तो कधी गाणी म्हणत होता, कधी गोष्टी सांगत होता. तेवढ्यात आरवी म्हणाली, बाबा, शाळेत 2 नवीन लोक आलेत. रुद्र सावध झाला. कोण? मला रोज विचारतात. आई मला कधी घ्यायला येते, मी किती वाजता शाळेत येते, ते कोण आहेत? रुद्रचा आवाज गंभीर झाला. माहीत नाही, काही दिवसांपासून दिसतायत. काल सफाई कर्मचाऱ्यांचा युनिफॉर्म घातलेला होता. बहुतेक सफाई कामगार असावेत. रुद्रने गाडी हळू केली. लक्षात ठेव, काही विचित्र वाटलं तर लगेच शिक्षकांना सांगायचं. आरवीने मान हलवली. शाळेत पोहोचताच रुद्रने तिच्या कपाळावर गालावर किस दिलं. नेहमीप्रमाणे हात हलवत निघून गेला. वर्गात जाण्याआधी आरवी रांगेत उभी राहणार तोच ते दोघे पुन्हा समोर आले. एक उंच, एक ठेंगणा. हाय लिटल मिस, उंच माणूस म्हणाला. आज बाबा सोडायला आले होते का? हो, पण ते ऑफिसला गेले, आरवी हळूच म्हणाली. मागे एक मांजर आहे, ठेंगा माणूस म्हणाला. खूप भुकेली आहे, तू तिला थोडं जेवण देशील का? आरवीचं मन हेलावलं. माझा डबा आईने बनवला आहे, पण ते मांजरही आईशिवाय आहे, तो गोड आवाजात म्हणाला. निरागस मन वितळलं. आरवी त्याच्या मागे गेली, पण मागे मांजर नव्हतंच. मांजर कुठे आहे ते वळून विचारणार तोच एक क्षण, एक झटका, आणि आरवी बेशुद्ध झाली. क्षणात तोंड दाबलं गेलं. शाळेबाहेर नेण्यात आलं. ते दोघे आधीपासूनच तयारीत होते. त्या दिवशी CCTV बिघडण्यात आला होता. 15 मिनिटाचा अंधार आणि त्याच काळात राजकुमारी नाहीशी झाली. 1 तासानंतर घंटा वाजली. सगळी मुलं वर्गात होती, पण आरवी नव्हती. शिक्षकांनी नाव पुकारलं, उत्तर नाही. शाळेने तात्काळ फोन लावला. ट्रिंग ट्रिंग. आदितीने फोन उचलला. मॅडम. शिक्षिकेचा आवाज घाबरलेला होता. आज आरवी शाळेत आलीच नाही का? आदितीच्या हातातून फोन जवळजवळ पडला. काय म्हणता? तिचा श्वास अडखळला.